नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर मी आज तुमच्या गाजराचा हलवा कसा मी बनवते माझ्या पद्धतीने तर त्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर चला तर मग बघूया आपण। तर इथे गाजर आहेत ना मी धुवून घेतलेली आहेत आणि बुडके कट करून घेतलेले आहेत पुढच्या साइडचे। तर ते खिसून घेते। आता गाजर माझी सगळी खिसून झालेली आहेत। आता थोडंसं याच्यामध्ये तूप टाकते आणि गॅसवर ठेवते। एवढा चमचा मी तूप घेतलेले ते आता तूप आधी घालून घ्यायचं याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं। आता तूप घातल्यानंतर आहे ना चांगलं परतून घ्यायचं आपल्याला। आता थोडंसं परतल्यानंतर आहे ना थोडासा याचा कलर चेंज झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी वेलची पूड केलेली मी इथं साखर मिक्स करून ते टाकून घेते। टाकल्यानंतर पण चांगलं मिक्स करायचं आणि थोड्या वेळ परतायचं। आणि आता थोडंसं परतल्यानंतर आहे ना आपल्याला जशी हवी आहे तशी चवीनुसार साखर टाकून घ्यायची याच्यामध्ये, जितपत गोड हवं आहे तितपत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आणखीन थोड्या वेळ परतू द्यायचं। तयार होईल आपला गाजराचा हलवा। साखर टाकल्यावर आहे ना त्याला पाणी सुटतं, ते पाणी आटेपर्यंत आहे ना चांगलं हे करून घ्यायचं, परतून घ्यायचं। तर छान असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे, कलर पण त्याचा चेंज झालेला आहे। तर छान असा गाजराचा हलवा चमचमीत असं तयार झालेला आहे। दिसायला पण खूप छान कलर आलेला आहे त्याला आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकता। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।